तर आणखीन एकदा देवाला धन्यवाद आणि या सुंदर अशा वेळेबद्दल. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही या ठिकाणी आलात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मी जर एकटी इथं असेल तर मी कोणाला शेअर करू शकते का? नाही ना. पण देवाने तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलं आहे म्हणून मी देवाचे धन्यवाद देते. आणि तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते की तुम्ही आलात आणि देवाच्या सानिध्यात तुम्ही बसलात. आणि आंटीची पण आणखीन एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. वन्स अगेन. शुभम ब्रदर. हां, त्यांच्या थ्रू मला आंटीची ओळख झाली आणि देवाने त्यांना चालवलं आणि त्यांनी त्यांना बोलले आणि मी इथं आले. तर मी माझी छोटीशी टेस्टमनी सांगेन आणि मग आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. माझा जन्म ख्रिश्चन फॅमिलीमध्ये झाला आणि माझे वडील पास्टर आहेत, ते मिनिस्ट्री करतात. ते ओडिसाला आधी महाराष्ट्रामध्ये करायचे आणि त्याच्यानंतर ते शिफ्ट झाले ओडिसामध्ये. आणि असंच देवाची मिनिस्ट्री आणि बिईंग ॲज अ चाइल्ड, स्मॉल चाइल्ड नाही का, लहानपणापासून मला माझे वडील आणि माझ्या भावांना आम्हाला मिनिस्ट्रीला घेऊन जायचे. तर आम्हाला म्हणजे नाही का लहानपणापासून माहिती आहे की विलेज मिनिस्ट्री काय आहे. लोकांना आम्ही ओळखतो म्हणजे त्यांच्या अंतकरणामध्ये म्हणजे नाही का एक तळमळ, लोकांची तळमळ, तहान आम्हाला लहानपणापासून बघितल्यामुळं माहिती आहे. आणि आय बॉर्न अँड ब्रॉट अप इन अ ख्रिश्चन फॅमिली. आणि तसंच माझे वडील घेऊन जायचे आणि मला देवाची खूप आवड आणि मला लहानपणापासून नाही का समाजसेवा, अशी देवाची तळमळ म्हणजे काय असतं काय नेमकं, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता असायची. माझं एज्युकेशन झालं आणि मी यंग एजमध्ये मला सारखं एक स्वप्न पडायचं नाही का, स्वप्न म्हणते आम्ही स्वप्न. आणि स्वप्नामध्ये नाही का मी असं स्वप्न पडायचं की एका पर्वतावरनं दुसऱ्या पर्वतावरती फ्लाय करते, उडते. आणि असे थाउजंड्स ऑफ मतलब नाही का थाउजंड्स लोक, मुलं मुली असे बघायचे मला आणि विचारायचे की अरे तू कशी काय फ्लाय करते, म्हणजे कशी काय उडते तू एवढी. आणि स्वप्नामध्ये मी सांगायचे की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभू येशूने माझा हात धरलेला आहे आणि मी त्या माउंटेनवरून दुसऱ्या माउंटेनवरती, पर्वतावरती उडते. आणि मी सारखं हे स्वप्न पडायचं. आणि मी एका दिवशी माझ्या डॅडींना सांगितलं की आय एम गेटिंग दिस ड्रीम. डॅडी मला हे सारखं स्वप्न पडतं की हे काय करू मी सारखं. डॅडी काय बोलले, तू एका डायरीमध्ये लिहून काढ डेट वाईज. अँड आय स्टील रिमेंबर, मला डायरी लिहायचा खूप शौक आहे. मी जे स्वप्न पडतं किंवा वॉट एव्हर आय एम प्रेइंग, मी जेव्हा प्रेयर करते ना कुठल्या गोष्टीसाठी मी लिहिते की देवा मला हे मी लिहिते आहे पूर्ण होऊ दे माझं जे काही आहे, माझी प्रेयर वगैरे. आणि एव्हरी डे मी त्या डायरीवरती म्हणजे जे काही लिहिलेलं आहे असं हात ठेवून देवाला प्रार्थना करते. आणि येणाऱ्या दिवसामध्ये देव त्याचा आन्सर देतोच. म्हणजे नाही का आपण जे काही आपण मागतो, परमेश्वराचं वचन सांगतं तुम्ही जे काही माझ्याकडे मागाल ते मी तुम्हाला देईल. प्रार्थनेमध्ये जे काही तुम्ही मला मागाल, तर देव हा देणारा देव आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, मागायचं आहे. तर माझ्या वडिलांनी सांगितलं की तू लिहून ठेव आणि प्रेयर कर त्याच्यासाठी. आणि मी लिहिलं आणि प्रेयर करायची सारखं, कॉलेज डेजमध्ये असताना, स्कूल डेजमध्ये असताना. आणि एक दिवस असं झालं, माझं एज्युकेशन झालं आणि मी बायबल कॉलेजला गेले होते चेन्नईला, साऊथ साईड. तर मिनिस्ट्रीला गेले होते आणि तिथून माझं सिलेक्शन झालं आउटरीच मिनिस्ट्रीसाठी. आणि तेव्हा मला 2012ला मला जास्त काही माहिती नव्हतं. कारुण्या युनिव्हर्सिटी, पॉल दिनाकरन्स मिनिस्ट्री, कोणाकोणाला पॉल दिनाकरनची मिनिस्ट्री माहिती? ओके, पॉल दिनाकरनची सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, तर मला सिलेक्शन केलं, माझं सिलेक्शन झालं की तुम्ही पॉल दिनाकरनच्या मिनिस्ट्रीला जाणार आहेत. मला माहिती नव्हतं एक्झॅक्टली म्हणजे ते कुठे आहे, काय आहे, कारुण्या प्लेस काय आहे, कोयमतूर कुठे आहे, मला काहीच माहिती नव्हतं. आणि सकाळी आमचे मेंटर आले आणि ते बोलले की तुम्हाला त्या कारुण्या प्लेसमध्ये जायचं आहे, यू हॅव टू गेट रेडी फास्ट. आणि मग मी तयार झाले आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो, आलो, पोहोचलो त्या ठिकाणी. नाही, रेल्वे स्टेशनला पोहोचलो. तिथं आम्हाला व्हॅन आली घ्यायला आणि व्हॅनमध्ये आम्ही बसलो. त्या दिवशी संडे होता, मला आणखीन आठवतं. आणि संडेच्या दिवशी आम्ही गेलो. आय जस्ट गॉट रेडी झाले मी. आणि जेव्हा व्हॅनमध्ये परत बसलो आणि आम्हाला सांगितलं गेलेलं आहे की आता चर्च आहे, 10 वाजता चर्च आहे आणि तुम्हाला तिथं जायचं, अटेंड करायचं चर्च. मी तयार झाले आणि व्हॅनमध्ये बसले. आणि जशी जशी व्हॅन जात होती मी आय वॉज सिटिंग नियर त्या गाडीमध्ये, विंडोच्या साईडलाच बसले होते. आणि मी फक्त बाहेर बघत होते की तेव्हा काय कुठं चालू काहीच कळत नाही. आणि जेव्हा जेव्हा ती गाडी जवळजवळ जात होती ना त्या प्लेसच्या ठिकाणी, मिटिंगच्या ठिकाणी, सेम मी बाहेर पाहिलं
आणि सेम डोंगर पर्वत पाहिले मी, जे मी माझ्या स्वप्नात पाहिले होते. कुणी मला माहिती नाही तुम्ही तिथं गेलाय का नाही मिनिस्ट्रीला, कारुण्या युनिव्हर्सिटीला. एक्झॅक्ट माउंटेन तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं ना तुम्हाला दिसेल, कारुण्या युनिव्हर्सिटी टाकलं ना तुम्हाला फुल ऑफ माउंटेन दिसेल सराउंडिंग बाय पूर्ण माउंटेन आहे त्या ठिकाणी. जे मी माझ्या स्वप्नात पर्वत पाहिले होते, डोंगर्स पाहिले होते, एक्झॅक्ट सेम सगळं तसंच होतं. आणि लिटरली मी रडायला सुरू केलं यामध्ये की तेव्हा हे काय आहे. मी बायबल काढलं आणि माझी डायरी काढली, मी डेट बघितलं, ओके ह्या डेटला मला हे स्वप्न पडलं होतं. आणि आय स्टार्टेड प्रेइंग. मी देवाला प्रेयर केली की तेव्हा हे काय आहे, तुझं काय स्वप्न आहे, मी इथं कशी काय आले. आणि मग अचानक मग तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा ऑडिटोरियम होतं, ते ऑडिटोरियमला गेले आणि मी क्राऊड पाहिला. मोर दॅन 9000 स्टुडंट्स वेअर देअर. 9000च्या पुढं स्टुडंट्स होते त्या ठिकाणी सर्व्हिसला. आणि मी अशीच बघत होते की म्हणजे एवढे सारे स्टुडंट्स, एवढे सारे लेकरं कसे काय इथं. आणि आय वॉज शॉक्ड. व्हॉट आय सॉ इन माय ड्रीम, जे मी स्वप्नात पाहिलं होतं ते मी एक्झॅक्ट त्या ठिकाणी पाहिलं. तेच म्हणजे नाही का तेवढं क्राऊड, तेवढे लोक. आणि मग मी विचार केले की देवा तू काच मला या ठिकाणी आलास, तुझी काय इच्छा आहे माझ्याद्वारे, मला काहीच माहिती नाही. आज मी तुम्हाला सांगते, जे तुमचं जे स्वप्न असेल, इवन तुम्ही झोपेत स्वप्न बघा किंवा तुमचे डोळे उघडून जरी तुम्ही स्वप्न बघितलं ना, देव ते स्वप्न पूर्ण करणारच. कारण देव हा देणारा देव आहे. देवाला असं वाटत नाही की माझं लेकरू त्रासात राहावं, माझं लेकरू स्ट्रगल करावं, माझ्या लेकराच्या घरात हे नसावं ते नसावं, माझ्या लेकराला सगळं पाहिजे. देव हे सगळं स्वप्न पूर्ण करणारा देव आहे. फक्त आपल्याला एकच गोष्ट करायची आपल्या लाईफमध्ये, आपलं जीवन प्रथम स्थान आपण देवाला द्यायला पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी टू गॉड. पहिलं स्थान जेव्हा तुम्ही देवाला देणार, देव बरोबर 1 2 3 4 जेवढे काही तुमचे स्वप्न आहेत, जेवढे काही तुमची प्रेयर रिक्वेस्ट आहे ते जरूर देव पूर्ण करणार. माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे, कारण हे एक लाईव्ह एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. आणि देवाला प्रार्थना करत गेले की देवा हे काय, मला इथं का आणलं. मग तिथं माझी मिनिस्ट्री सुरू झाली. मी यूथमध्ये काम करायला सुरू केले. मिनिस्ट्री मी हॉस्टेल वाईज स्टुडंट्सला जाऊन बोलायचे, मुलांना काउन्सिलिंग करायचो, आम्ही प्रेयर करायचो त्यांच्यासाठी. आणि लिटरली असे त्या ठिकाणी मी स्टुडंट्स पाहिले जे की टोटली ब्रोकन नाही का, म्हणजे व्यसनामध्ये गेलेले, टोटली ब्रोकन, ड्रग्स ॲडिक्टेड, ड्रिंकिंग, हे सगळं मी त्या ठिकाणी पाहिलं. आणि मी जेव्हा त्यांच्यासाठी प्रेयर करायला सुरुवात केली ना, देवाने त्यांच्या जीवनामध्ये काम केलं आणि त्यांनी देवाला ॲक्सेप्ट केलं. आणि असे भरपूर स्टुडंट्स त्या ठिकाणातून जेव्हा बाहेर पडले, ते देवाला ग्रहण करून त्या ठिकाणातून बाहेर पडले. आणि 2-3 वर्षाच्या नंतर मी 5 वर्ष त्या ठिकाणी होते. मग परत मला कळलं की देवाने मला या ठिकाणी त्याच्यासाठी आणलं होतं. मी का उडत होते, कारण देवाला माहिती आहे की ही दुसऱ्याला धरून उडू शकते नाही का. देव माझ्याद्वारे अनेक असे लेकरं आहेत ते त्याच्या राज्यामध्ये आणण्यासाठी देवाने मला ते स्वप्न दाखवलेलं. आणि आज पण जेव्हा मी आणखीन एक टेस्टमध्ये सांगते, एक कंपनी आहे त्या ठिकाणी एक माझा स्टुडंट्स काम करतो आणि मला माहिती नव्हतं की तो इथं काम वगैरे करतो. आणि तो अचानकच माझ्या समोर आला आणि बोलला की तुम्ही कृपा मॅडम आहेत ना. मी बोलले हो. आणि मला एकदम लिटरली कळलंच नाही की तो कोण आहे. आणि तो बोलला की मला मॅडम यू टॉट मी, तुम्ही मला टीचिंग केली होती कारुण्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि बिकॉज ऑफ यू, तुमच्यामुळं आज मी ह्या स्टेजमध्ये आहे, मला चांगला जॉब भेटला, मी चर्चला जातो, मी सिंगिंग करतो नाही का. म्हणजे मला असं प्राऊड फील होतं की अरे आपण काहीतरी नाही का कमवलंय ह्या जगामध्ये, म्हणजे देवाचं नाव कुठंतरी घेऊन गेलेलं आहे. तर मी तुम्हाला आज तेच एनकरेज करते की तुमचे स्वप्न जे आहे, तुमचं जे काही डिझायर आहे, व्हॉट एव्हर डिझायर यू हॅव, गॉड विल फुलफिल युअर डिझायर. जेव्हा कधी पूर्ण करतो, जेव्हा आपण प्रथम स्थान देवाला दिलं पाहिजे, फक्त प्रथम स्थान, कोणाला नाही. आपली फॅमिली आहे, मी मान्य करते, आपले लेकरं आहेत, फॅमिली आहे, त्यांना आपण स्थान देऊ शकतो, पण प्रथम स्थान हे फक्त देवच आहे. जेव्हा देवाला आपण स्थान देतो तेव्हा देव आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. हालेलुया. तर आपण वळूया जर्मया 33:3. इर्मया 33:3. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. आमेन. या ठिकाणी जो काय म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. हाक मारणे म्हणजे काय, असं नाही की जेव्हा संकट आलं, जेव्हा आपल्याला हे पैसे पाहिजे, जेव्हा आपल्याला घर पाहिजे, जेव्हा आपल्याला ग्रोसरी पाहिजे, जेव्हा आपल्या जीवनामध्ये नाही का खूप संकटातून चालू, आता काहीच मार्ग नाही, तेव्हाच हाक मारायचं असतं का देवाला? नाही.
तेव्हा नाही, प्रथम स्थान. इथं काय सांगितलं, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. तुला माहीत नसलेल्या मोठ्या आणि महान आणि गहन गोष्टी मी तुला दाखवल. म्हणजे काय हाक मार म्हणजे प्रथम स्थान देवाला देणं. when we give our first priority to God, God will definitely answer. आणि देव काय करतो, उत्तर देतो आणि कशा गोष्टी दाखवतो, महान गोष्टी दाखवतो, जे की आपल्याला माहीतच नाही आहेत, विचार पण नाही करू शकत आपण. इमॅजिन कधी कधी असं होतं, आपण प्रार्थना करतो एका गोष्टीसाठी नाही का, आणि त्याच्यापेक्षा खूप चांगली गोष्ट आपल्या लाईफमध्ये येते. हालेलुया. आता आणखीन एक टेस्टमनी सांगते. आमच्या घरी नाही का लास्ट मंथमध्ये आम्ही विचार करत होतो की आम्हाला फ्रीज घ्यायचा, आणि जी फ्रीज होती आमच्याकडं ती एकदम लहान होती, आणि माझ्या भावाचं आत्ताच लग्न झालं म्हणून आम्हाला ना मोठी फ्रीज पाहिजे होती. पण आमचा प्लॅनच नव्हता नाही का काय करायचं, आणि फक्त आम्ही प्रेयर करायचो रोज, देवा आम्हाला फ्रीज दे, देवा आम्हाला फ्रीज दे, हेच चालू होतं. आणि विचार केला ठीक आहे छोटीशी फ्रीज घेऊ वगैरे. पण जेव्हा आम्ही बुक करायला गेलो, पण आम्हाला देवाने काय केलं, खूप मोठी फ्रीज दिली माहिती आहे का, आणि एवढी छान फ्रीज दिली, खूप मोठी. म्हणजे देव काय करतो, जे आपण मागतो, देव काय म्हणतो वचनामध्ये, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, जे तुला माहीत नसलेल्या महान आणि मोठ्या गोष्टी, जे आपल्याला माहीतच नाही, आपण इमॅजिन करू शकत नाही, त्याच्यापेक्षा बियॉन्ड आवर इमॅजिनेशन गॉड विल ब्लेस अस. तर तेच उदाहरण सांगितलं की म्हणजे फ्रीजचं उदाहरण, की देव असं महान कार्य करतो आपल्या जीवनामध्ये. आपण जर फॉर एक्झाम्पल लहान जागेसाठी प्रेयर करतो किंवा घरासाठी, स्वतःच्या घरासाठी प्रार्थना करतो, आपण वाट बघतो देवा का नाही देते, का नाही देत, कधी देणार. फर्स्ट प्रायोरिटी, प्रथम स्थान जेव्हा आपण देवाला देतो, विचारतो हाक मार म्हणजे प्रथम स्थान देणार. जेव्हा आपण देवाला हाक मारतो, प्रथम स्थान देतो, देव आपल्याला इमॅजिन नसलेल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडून आणतो. हालेलुया. पहिली गोष्ट प्रथम स्थान देवाला दिली पाहिजे. नंबर 2 मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण फर्स्ट प्रायोरिटी देवाला देतो, आपल्या जीवनामध्ये ना होली स्पिरिट पवित्र आत्मा, कोणाकोणाला माहिती आहे पवित्र आत्मा? ओके. पवित्र आत्म्याचं काय काम असतं मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण प्रथम स्थान देवाला देतो, सेकंड आपल्याला पवित्र आत्म्याची गरज असते. का, कशासाठी पवित्र आत्मा पाहिजे आपल्याला? मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला एक चांगली वाट दाखवण्यासाठी की पुढं काय होणार. होली स्पिरिट विल गाईड अस. मी तुम्हाला सांगते होली स्पिरिट कसं गाईड करतं. आणखीन एक टेस्टमनी किंवा उदाहरण सांगते. 13 सप्टेंबरला मला जायचं होतं दिल्लीला, आणि एक आंटी आहे त्यांच्याकडे व्हिजिट होती माझी दिल्लीला, आणि त्या ठिकाणी मला जायचं होतं. आंटीनी फक्त मला मेसेज केला होता की वेन यू रीच ॲट द एअरपोर्टला आल्यानंतर तुम्ही मला सांगा, मी शंकरला पाठवते ड्रायव्हरला. मी बोलले ठीक आहे. मग मी एअरपोर्टला पोहोचले, पण माझी बॅटरी डाऊन झाली होती, मला कॉलच करता नाही आलं त्यांना. फक्त मला त्यांनी कारचा नंबर लास्टचे 2 डिजिट सांगितले होते, मी तेवढंच डोक्यात ठेवलेलं, आणि मी एकदम बाहेर आले. आणि एकदा एअरपोर्टच्या बाहेर आलं ना, आपण आत नाही जाऊ शकत चार्जिंगसाठी वगैरे, आणि मी विसरलेच म्हणजे आतमध्ये प्लग, मला वाटलं बाहेर कुठं असेल मी करेल चार्जिंग, आणि बाहेर आले आणि बॅटरी ऑफ झाली. आणि मी विचार करत होते की तेव्हा मी आता काय करू. मी होली स्पिरिट, पवित्र आत्म्याला मार्गदर्शन विचारलं की तेव्हा मी काय करू. होली स्पिरिट लीड मी, पवित्र आत्मा तू मला चालव, काय करू काय नाही. आणि एकदम शंकर अंकल आले, त्यांनी मला घेऊन गेले आणि आंटीच्या इथं मला ड्रॉप केलं. या ठिकाणी मेडिएटर कोण होतं, कोणी मला घेऊन गेले त्या ठिकाणी. मला ॲड्रेस माहीतच नव्हता आंटीचा काही. पवित्र आत्मा तर दिला, मला गाईड केला, पण शंकर अंकलनी मला काय केलं, कारमध्ये घेतलं आणि त्यांच्या घरी नेऊन सोडले. मला ॲड्रेस माहिती नव्हता आंटीचा. ते बोलले की फक्त ते येतील, ड्रॉप करतील तुला. मीडिएटर कोण होता, शंकर अंकल. तर या ठिकाणी आपल्याला जर स्वर्गाच्या राज्यात जायचं असेल ना, त्याच्या राज्यामध्ये, तर कोण पाहिजे, पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आपल्याला गाईड करणार. विदाऊट होली स्पिरिट, पवित्र आत्म्याशिवाय आपण त्या ॲड्रेसवर जाऊ शकणार नाही. आपल्याला फक्त पवित्र आत्मा पाहिजेत. कशासाठी पाहिजेत, पवित्र आत्मा आपल्यासाठी गाईड करण्यासाठी पाहिजेत. की आपण काय करतो डेलीच्या जीवनामध्ये, आपण काय करतो, कधी कधी मनुष्यावर डिपेंड असतो. मनुष्य नाही का, मनुष्य आपल्याला कसा गाईड करतो. म्हणजे आपण जेव्हा ब्रोकन होतो तेव्हा काय होतं, अरे नाही आपण ह्याला कॉल केला पाहिजे, त्याला कॉल केला पाहिजे, आपण ह्याला सांगायला पाहिजे. नाही, आपण फक्त कोणाला सांगायला पाहिजे, पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याला जेव्हा आपण सांगतो, पवित्र आत्मा आपल्यावर येतो आणि काय करतो, पवित्र आत्मा आपल्याला गाईड करतो. आपल्या जीवनामध्ये जे काही असेल ना, तर पवित्र आत्म्याला सांगणं खूप गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचं एकच काम आहे, पवित्र आत्मा, होली स्पिरिट विल मेक इम्पॉसिबल थिंग्स इंटू पॉसिबल. म्हणजे
इम्पॉसिबल, जे इम्पॉसिबल आहे आपल्याला अशक्य गोष्टी आहेत, अशक्य काहीच होऊ शकत नाही, पण होली स्पिरिट काय करतं, शक्य करतं. हालेलुया. आपण वाचूया यशया याचा 61वा अध्याय आणि पहिलं वचन. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण दिनांना शुभवर्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भगणाऱ्या जनांना पट्टी बांधावी, धरून दिलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंद मोचन विधित करावे. या ठिकाणी काय, प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे. परमेश्वराचा आत्मा आपल्यावर येणं खूप गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी बाप्तिस्मा घेतला त्यावेळेस काय झालं, पवित्र आत्मा प्रभू येशूवरती आला आणि तेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्ताची काय झाली, मिनिस्ट्री, त्यांची मिनिस्ट्री चालू झाली. प्रभू येशू ख्रिस्ताने मिनिस्ट्री पण केली, प्रभू येशू ख्रिस्ताने समाजसेवा पण केली. कोणाकोणाला माहिती आहे खरंच समाजसेवा देवाने केली का, केली. प्रभू येशू ख्रिस्ताने समाजसेवा केली, कारण ती समाजसेवाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं प्रेम प्रगट केलं, मिनिस्ट्री केली, पित्याची सुवार्ता त्यांनी सांगितली. नंबर 2 त्यांनी काय केलं, प्रेम प्रगट केलं समाजसेवेच्या द्वारे. ओके, तर या ठिकाणी पवित्र आत्मा खूप इम्पॉर्टंट आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया बायबलमधून. लूक याचा पहिला अध्याय 34 आणि 38. 34 ते 38. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल, म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातली अर्शिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांद म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार. आमेन. हालेलुया. या ठिकाणी पहिली गोष्ट सांगितली, प्रथम स्थान देवाला जीवनामध्ये. सेकंड, पवित्र आत्मा आपल्या लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या ठिकाणी मी एक्झाम्पल सांगते, मरियेचं एक्झाम्पल. मरिया काय बोलली या ठिकाणी की पित्या मला काहीच माहिती नाही, मला पुरुषच माहिती नाही, तर हे कसं शक्य आहे, शक्य आहे का विदाऊट, म्हणजे काय म्हणतात, विदाऊट पुरुष. आत्ताच्या काळामध्ये जर माणूस नाहीये तर एखाद्या बाईला बाळ होऊ शकतं का, नाही होऊ शकत, अशक्यच आहे, ते अशक्य आहे. मग त्या ठिकाणी काय बोलत होती मरिया, नाही हे अशक्य आहे, मी काय उत्तर देऊ, कसं शक्य आहे. पण काय झालं, पवित्र आत्मा काय झाला तिच्यावरती आला. कॅन यू प्लीज रीड आणखीन एकदा वाचाल का, लूक 1:34 पहिल्यांदा. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. एक मिनिट. हा, मरियेने काय देवदूताला काय बोलले, मला मनुष्य, हा हे कसे होईल, कसे, क्वेश्चन मार्क, का, कसं काय. आपल्या जीवनामध्ये पण नाही का, कसं होणार, होणारच नाही असं वाटतं, पण पवित्र आत्म्याला काय ते शक्य आहे. वाचा पुढं. देवदूताने उत्तर दिले, हा, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. एक मिनिट. हा, देवदूताने मेरीला काय बोलले, मरियेला पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. या ठिकाणी काय इम्पॉर्टंट आहे, पवित्र आत्मा. आणि परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. येस, आमेन. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये प्रियानो पवित्र आत्मा खूप इम्पॉर्टंट आहे. पवित्र आत्म्याला आपण इन्व्हाइट करणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी मरियेला वाटत होतं हे अशक्य आहे, होणारच नाही, पण पवित्र आत्मा शक्य करतो प्रत्येक गोष्ट. आपल्याला वाटतं इम्पॉसिबल आहे, पण विथ होली स्पिरिट इट इज पॉसिबल आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. मी आता वचन नाही वाचणार, जस्ट एक्झाम्पल सांगते. सारा कोणाकोणाला माहिती आहे, सारा आणि अब्राहम फ्रॉम द बायबल. अब्राहमाची बायको सारा, तिच्या जीवनामध्ये पण ती किती प्रार्थना करायची, होतच नव्हतं, त्यांना बाळ होतच नव्हतं. त्यांनी काय केलं, विश्वास म्हणजे नाही का, अशक्य, आता नाही होणार, सोडून द्या, आशा सोडली. पण काय झालं, त्या ठिकाणी सुद्धा पवित्र आत्मा आला. लेट्स रीड. जेनेसिस 21, उत्पत्ती 21, 1 ते 8. यानंतर 21 ना 21. यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली. देवाने सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी तिसपासून मुलगा झाला. अब्रामाला सारेपासून मुलगा झाला, त्याचे नाव त्याने इसाक ठेवले. अब्रामाने आपला मुलगा इसाक 8 दिवसांचा झाला तेव्हा
देवाच्या आज्ञेप्रमाणे सुलता केली. इसाक झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षाचा होता. बस बस बस. या ठिकाणी काय, साराला काय वाटायचं, इम्पॉसिबल आहे, आता होणार नाही. अब्राहम काय बोलला, इम्पॉसिबल, आता होणारच नाही. आता काय म्हातारपणी होणार आहे. आजच्या काळात होतं का म्हातारपणी? 50 वर्षात 60 वर्षातच देवाला प्रिय होतात आजकाल, म्हणजे आजकाल. पण त्या काळात इम्पॉसिबल होतं सगळं. तिचे जे काही असतं मंथली सायकल साराचे, ते सगळं बंद झालं होतं. पण देवा पवित्र आत्म्याला अशक्य होतं का ते? नाही, पवित्र आत्म्याला शक्य होतं. आणि म्हातारपणी अब्राहमची आणि साराची देवाने काय केली, प्रार्थना केली. होली स्पिरिट, पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला, त्यांच्यावरती सामर्थ्य आलं आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांनी इसाक झाला. आणि मरियमच्या जीवनामध्ये पण पवित्र आत्मा मरियेच्या वरती आला आणि काय झाला, येशू ख्रिस्त. जस्ट इमॅजिन, प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला आणि त्यांनी पूर्ण जगाचं तारण केलं. किती महान, म्हणजे नाही का, किती महान गोष्ट आहे. किती एका चांगल्या पुत्राला तिने जन्म दिला. तिला काय वाटत होतं, अशक्यच म्हणजे हे शक्य नाहीये, अशक्य आहे. पण पवित्र आत्म्याने ते शक्य करून एक महापुरुष तिच्या जन्माला आला. हालेलुया. आणि त्यांनी पूर्ण जगाचं काय केलं, कायापालट केला. आणि आता सुद्धा, आता 20 वर्षापूर्वी तो जन्मला आणि आता सुद्धा तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि एक दिवस असा येईल की प्रत्येक जण, प्रत्येक आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर गुडघे टेकणार, म्हणजे टेकणार. देन ओनली इट विल बी सक्सेसफुल ट्रिप ऑफ जीसस क्राइस्ट. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण खूप विचारात मध्ये असतो, असं वाटतं की नाही आता कोणीच नाही आपल्या जीवनामध्ये, आता काय करायचं. पण पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करणार. पवित्र आत्म्याचं एकच काम आहे, तुम्हाला रस्ता दाखवणार, तुम्हाला गाईड करणार, तुम्हाला योग्य त्या ठिकाणी घेऊन जाणार आणि तुमचे स्वप्न देव पूर्ण करणार, म्हणजे करणार. कोणाकोणाचे इथं जेवढे जण बसलेत असं वाटतं काय मला स्वप्नच नाही, मला काहीच नाही करायचं, असं आहे का? सगळ्यांचे स्वप्न आहेत, काही ना काही आहेच. आणि माझं स्वप्न आहे, मला खूप म्हणजे नाही का, मला देवाची सेवा करायची, समाजसेवा करायची, हे माझं स्वप्न आहे. तुमचं पण स्वप्न असणारच आहे ना, की ह्या जगात आहे, घर पाहिजे, हे पाहिजे, गाडी पाहिजे, वाटतं सगळ्यांना. मला पण वाटतं स्वतःची गाडी, हे ते वाटतं, सगळ्यांचे स्वप्न आहेत. जर ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे तर देव पूर्ण करतो. विदाऊट गॉड, विदाऊट होली स्पिरिट आपले स्वप्न पूर्ण होणार नाही. फक्त आपल्याला प्रथम स्थान देवाला द्या, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ द्या. आणि काय होणार, जेव्हा पवित्र आत्मा येतो तुमचे कार्य सिद्धीस जाणार, म्हणजे जाणार. आणि आणखीन एक टेस्टमनी सांगते, मी खूप वर्षापासून प्रेयर करायची की देवा म्हणायची मला फॉरेनला जायचं, मला बाहेर देशात जायचं. मी लहान असतानापासून मला खूप आवड होती की असं समजतात नाही का, पृथ्वी गोल फिरली की तिकडं उजेड असतो आणि इकडं अंधार असतो. मला हे कळायचंच नाही की हे काय आहे, देवाने काय बनवलं नाही का. सारखं विचार असायचा की आता इथं जरी रात्र आहे, फॉरेनला काय असतं, दिवस असतो. मग ते कसं काय होतं, मला हे प्रश्न पडायचा. मला वाटायचं की देवा नाही, मला जायचंच आहे फॉरेनला, मला बघायचंच आहे की नेमकं होतं काय नाही का. मग मी प्रेयर करायची, देवाला घेऊन जा. खूप वर्षापासून प्रेयर चालू होती, खूप वर्षापासून. आणि नाही का, जे की माझ्या स्वप्नात हमेशा दिसायचं, मी ओढायचे वगैरे. मला वाटायचं की देवा नाही, मला एकदा जायचं आहे. आणि प्रेयर करत गेले मी. प्रथम स्थान देवाला दिलं की देवा म्हणलं की तुझ्यानेच हे शक्य आहे, मनुष्याने तर नाही होणार, कारण तू शक्य करणारा देव आहेस. आणि मग प्रेयर केली आणि माझा विजा वगैरे आला. आणि 2022 डिसेंबरला 31ला माझी फ्लाईट होती, 31ला मुंबईवरनं. आणि म्हणजे 31st नाईटला मी स्कायमध्ये होते, म्हणजे नाही का, न्यू इयरची माझी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे ह्याच्या स्कायमध्ये होते, आभाळाच्या तिथं. आणि when I was looking ना, ते बाहेर बघत होते की नाही आपण उडतोय, असं ढगं बिगं दिसत आहेत. म्हणजे ते एक असतं ना, एक बघितल्यानंतर असं वाटतं देवाने किती सुंदर बनवलं हे जग नाही का. सगळं आकाश, हे पृथ्वी, हे निसर्ग खूप म्हणजे खूप सुंदर बनवलेलं आहे. आणि मग मी देवाला धन्यवाद दिलं की नाही, देव जिवंत आहे. देवाने माझ्या जीवनाची सुरुवात एक नवीन वर्षाने सुरुवात केली नाही का. नवीन वर्षातच मी तिकडे होते, म्हणजे देवाजवळ असं म्हणतात ना, म्हणजे आत्म्याला शांती होते देवाजवळ. आणि मी प्रेयर करत गेले. आणि देवाने त्या न्यूझीलंड कंट्रीमध्ये देवाने खूप यूज केला माझा. मी प्रत्येक चर्चला व्हिजिट दिली, प्रत्येक चर्चने मला नाही का वेलकम केलं आणि देवाचं वचन मी त्या ठिकाणी सांगितलं. आणि खूप असे लोकांनी त्यांचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. आणि त्यांनी पर्सनली मला सांगितलं की तुमच्यामुळं, तुमच्या टेस्टमनीमुळं, तुमच्या वचनामुळं देवाने माझं तारण केलं. म्हणजे ते ऐकून असं नाही का वाटतं की देवा तुझी धन्यवाद असो, आमचं नाही पण फक्त देवाचं गौरव झालं पाहिजे. तर हे स्वप्न सुद्धा देव पूर्ण करतो.
म्हणून आज तुम्हाला मी एनकरेज करते, जे काही तुमच्या गरजा आहेत, जे काही असेल तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला वाटतं की या ठिकाणी नाही होते देवा, मी थकले, असं वाटतं, आपल्या जीवनामध्ये येतं असा एक काळ येतो की नाही आता गिव्हअप करतो आपण, नाही का, सगळं सोडून द्यावं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक स्टेज असतो, नाही का, की आता सोडून द्यावं सगळं, नको हे बस झालं, हे जगणं नको, हे लोक नको, बस आता नको, बस घेऊन जा देवा. कोणी कोणी प्रार्थना केली देवाला, मला बस झालं घेऊन जा आता वरती. प्रामाणिकपणाने तुम्ही देवाला उत्तर द्या. वाटते ना की बस झाला आता, नको, मला नाहीच पाहिजे हे जीवन, आता घेऊन जा, बस झालं. वाटतं ना मी थकले, आता मी थकलो. पण देव काय म्हणतो, जेव्हा तुम्ही थकणार, जेव्हा तुम्ही थकता त्या ठिकाणापासून, त्या टाइमपासून देव तुमच्या जीवनामध्ये काय करतो, कार्य करतो. देव वाट बघतो की माझे लेकरं कधी मला आरोळी मारतात. या ठिकाणी क्लिअरली सांगतो जेरेमिया 33 की मला हाक मार म्हणजे मी तुम्हाला उत्तर देईल. क्लिअरली सांगितलं देवाने. वचन खूप, तुम्ही जेव्हा बायबल वाचता ना तेव्हा खूप क्लिअर देवाचं वचन सांगितलेलं आहे. तुम्ही मला हाक मारा म्हणजे मी उत्तर देईल. आपलं काय काम आहे, हाकच मारणं आहे. काय नाही, कुठं जायचं नाही, जॉबला 8 तास काम नाही करायचे, काय नाही, तर फक्त हाक मारायला सांगितलंय देवाने. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. तुला माहित नसलेल्या काय करेल, महान आणि गहन गोष्टी, जे की तू कधी बघितलंच नाही, अशा देव काय करणार, महान गोष्टी तुमच्या जीवनामध्ये प्रगट करणार. तर आज मी तुम्हाला आणखीन एकदा एनकरेज करते, प्रथम स्थान देवाला देणार. आणि नंबर 2, पवित्र आत्म्याला आपण म्हणजे नाही का गाईड मागितलं पाहिजे की पवित्र आत्मा मला तू सांग की मी काय करू, नाही का, माझ्या पुढच्या जीवनामध्ये कसं करायचं. ओके. आणि माझी आणखीन एक साक्ष सांगते की माझी एक छोटीशी संस्था आहे, लॅम्प मल्टीपर्पज सोसायटी. 2017 मध्ये जेव्हा 2016 मध्ये मी पुण्यात आले आणि मी प्रार्थना करायची की देवा मला लहान लेकराची खूप आवड आहे. म्हणजे नाही का, लहान लेकरामध्ये सेवा करणं, म्हणजे नाही का, देवाचं वचन पण सांगतं लहान लेकरासारखे व्हा, नाही का, म्हणजे मला स्वर्गात घेतलं जाईल, लहान व्हा, लहान म्हणजे एकदम काय म्हणतात, नादान लेकरं असतात ते. आणि मला खूप म्हणजे आवड होती की लहान लेकरामध्ये म्हणजे त्यांचं सांभाळ केअर करणं आवड होती. कारण मी माझा भाऊ जेव्हा मी 8th स्टँडर्डमध्ये असताना तो जन्मला आणि मग माझी मम्मी त्याला घरी सोडायची कधी कधी, नाही का, ते मिनिस्ट्रीला जायचं. म्हणजे त्याला जन्मल्यापासनं त्याला सांभाळल्यामुळं नाही का मला एक लहान लेकराची खूप आवड होती, नाही का, लहान लेकराला सांभाळलं पाहिजे. आणि मी पुण्यात आले आणि मी एक असा माझ्या लाईफमध्ये एक असा काळ होता की मी खूप डिप्रेशनमधनं चालली होती. मला असं वाटायचं की देवा तू मला मार्गदर्शन कर. आणि माझं लग्न 2013 मध्ये झालं होतं आणि 2016 मध्ये म्हणजे आम्ही सेपरेट झालेलो. आणि आम्हाला असं वाटायचं की नाही देवा मला एक बाळ पाहिजे होतं आणि इट डिडंट हॅपन. आणि मग आमच्या दोघांचे खूप सारे मिसअंडरस्टँडिंग, घरामध्ये वाद वगैरे व्हायचे. आणि तेव्हा मी एक काळ असा होता माझ्या जीवनातला, एक डार्क सिच्युएशन म्हणतात ना, मी रडायची. मी म्हणायची की देवा मग तू का माझ्या जीवनामध्ये हे घडवून दिलं, नाही का, की हे का झालं, का जर हे तुझ्याकडनं नव्हतं तर हे का. मग मी रडायची, प्रार्थना करायची की एव्हरीथिंग आय लॉस्ट. असं वाटायचं की सगळं संपलं आता, नाही का, सगळंच गेलं, आता मी एकटी कुठं जाऊ. आणि मी लिटरली थोडीशी मेंटली शॉकमध्ये होते. आणि मी रोडवरती फिरायचे सारखं, म्हणजे नाही का, विचार करायचे की, आणि कोणाचंही बाळ बघितलं ना मी त्यांच्या मागे जायचे, त्या बाळाच्या मागे जायचे, त्यांना बोलायचे, त्यांच्यासोबत खेळायचे. आणि एक दिवस असं होता की कॅम्पमध्ये एक SGS मॉल म्हणून आहे, मी त्याच्या बाहेर बसले होते, रडत बसले होते. मी म्हणले की देवा आता काहीच नाही आहे, आय डोंट वॉन्टेड टू लिव्ह माय लाईफ. मला हे सगळं सोडून मला आता आय विल किल माय सेल्फ. सुसाईडपर्यंतची गोष्ट आली होती. आणि मग मी रडत विचार केला की आय डोंट हॅव एनी चाइल्ड. म्हणजे एक बाळ जरी असलं असतं आय वुड हॅव बीन हॅपी, म्हणजे बाळासोबत. पण ते नाही झालं. आणि मी रडायची, रोज त्या ठिकाणी जायची MG रोडवरती, रोज वॉक करायची, रडायची आणि घरी यायची. म्हणजे मेंटली एकदम. आणि घरी मी दाखवू शकत नव्हते, नाही का, मग घरच्यांना असं वाटायचं की अरे तिला काहीतरी झालं. म्हणजे ते हिडन टीयर्स जे म्हणतात ना, हिडन वुंड, म्हणजे जखम जी असते ना, त्या ह्याच्यातून चालले होते. अँड देन एक लहान छोटीशी मुलगी आली, मी रडत होते त्या दिवशी. शी वॉज लाईक ती कपडे बिपडे नव्हते तिच्या अंगावर, एकदम छोटीशी होती, 1.5 वर्षाची. ती आली, ती रडत म्हणली की आंटी म्हणजे पैसे दो ना, 10 रुपये खाणं आहे. आणि ती रडायला लागली. आणि मी तिला हक केला आणि बोलले की जर माझं बाळ जर असतं तर आय वुड हॅव नेव्हर अलाव, मी माझ्या लेकराला कधीच्या रोडवरती फिरू दिलं असतं का. नाही, आपल्या स्वतःच्या लेकराला आपण थोडी ना आपण फिरू देणार.
अँड आय क्राईड अँड आय सेड की मी रडायला लागले की देवा हे एवढं लहान लेकरू माझ्याकडे आलं, माझं असतं तर मी त्याला चांगलं ठेवलं असतं. आणि मग तिला मी बोलले, तिच्या दुसऱ्या लेकरांना सगळं बोलले आणि मी त्यांच्या आईवडिलाकडे गेले रोडवरतीच. ते बोले कि मैडम हमारे पास बहुत सारे बच्चे हैं, आप लेके जाओ, हमको नहीं चाहिए, इनको जो करना है, जो मतलब तुमको एजुकेशन देना है तो लेके जाओ, आप हमको नहीं चाहिए, हमको चाहिए बट आप अगर उनका कर रहे हो तो लेके जाओ. मला रडू आलं की म्हणजे असे कसे आई वडील असतात नाही का, लेकराला रोडवरती भीक मागायला लावतात वगैरे. मग तेव्हा मला देवानी दर्शन दिलं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे तेव्हा माझ्यावरती म्हणजे नाही का पवित्र आत्मा गाईड करत होता मला की नाही, यू कॅन स्टार्ट युअर ओन थिंग. तुला तुझ्या लेकराची गरज नाहीये, देवानी तुला असे खूप सारे लेकर आहेत की तू त्यांची आई बनू शकते. आणि मग अशा लेकरांना मी तिथं रोज व्हिजिट करायचे, माझा भाऊ आणि सदफ पण माझ्यासोबत यायचे. आम्ही जायचो लिटरली एव्हरी डे, आम्ही त्यांच्यासोबत खेळायचो, त्यांच्याशी गप्पा, आणि त्यांच्या आई वडिलांचा आम्ही विश्वास जिंकला आधी सुरुवातीला. आणि मग माझी ऑलरेडी संस्था होती लॅम्प मल्टीपर्पज सोसायटी. मग आम्ही विचार केला की अशा लेकरांना आपण सांभाळलं पाहिजे. म्हणजे रस्त्यावरचे जेवढे म्हणजे भिकारी लोक लेकरं आहेत, जे गार्बेज बॅग विकतात, जे भीक मागतात, अशा लेकरांना आम्ही काय करतो, सांभाळतो. अशा लेकरांना आम्ही हॉस्टेलमध्ये ठेवतो, त्यांचं एज्युकेशन करतो. तर आज मला प्राऊड फील होतं की ते मला येऊन म्हणजे नाही का एक आईचा दर्जा देतात ना, असं वाटतं की नाही आहेत मला भरपूर देवाने लेकरं दिली. सो दॅट गॉड हॅज फुलफिल माय डिझायर. जेव्हा मी त्यांना बघते ना मला एकदम आनंद वाटतो की नाही आता बस झालं, आता काही गरज नाही, देवानं खूप काही दिलेलं आहे. म्हणजे असं म्हणजे देव करतो, आपले स्वप्न पूर्ण करतो. मला जेव्हा ते दीदी म्हणतात, आई म्हणतात किंवा जे काही असेल जे म्हणतात ना, तेव्हा आत्म्याला काय होतं, वाटतं की ओके चलो आहे, ह्या जीवनाचा काहीतरी अर्थ आहे. आणि मग अशा अनेक लेकरांना आम्ही सपोर्ट करतो, म्हणजे नाही का त्यांच्या गरजा जे काही आम्ही असेल ते भागवतो. आणि देवाने मला एक खरंच मला अभिमान आहे की मला देवाने एक सुंदर हृदय दिलं की जे लोकांची सेवा करण्याची. जसं प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्यांनी सेवा केली, मिनिस्ट्री केली. आणि ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त होता या जगामध्ये, तो काय बोलला, जर कोणाकडं कपडे नसतील तर तू तुझा सदरा, तुझ्याकडे 2 असतील तर दुसरा सदरा दे. त्या ठिकाणी सुद्धा देव कोणाचा विचार करत होता, लोकांचा विचार करत होता. आपण ख्रिस्ती आहेत, आपण किती विचार केला पाहिजे लोकांचा, आहे ना. आपल्या जीवनामध्ये जर खरंच आशीर्वादाची गरज आहे ना, आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलंच पाहिजे, आपलं हृदय प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं पाहिजे, आपलं पूर्ण जीवन त्याची सेवा, प्रथम त्याची मिनिस्ट्री. तुमच्या जीवनामध्ये कोणीही तुम्हाला भेटू द्या, तुम्ही सुवार्ता सांगणं खूप गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि काय केलं, तो शांत बसला का, नाही, तो खेडोपाडी जायचा. प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक ठिकाणी जाऊन काय करायचा, सुवार्ता सांगायचा आणि समाजसेवा करायचा. सेम वे वी हॅव टू डू इन आवर लाईफ. आपण त्या पवित्र देवाचे लेकर आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची जबाबदारी कोणावर सोपवलेली आहे, आपल्यावर. तो गेला, ओके, प्रभू येशू ख्रिस्त वरती आहे, तो इथं पण आहे वरती, तर तो 100% देव आणि 100% मनुष्य होता. आणि देवाने त्याची, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची जबाबदारी कोणावर टाकलेली आहे, आपल्यावर सोपवलेली आहे. आणि आपलं एकच काम आहे, भलेही आपण जॉब करतो, काहीही काम करा, पण प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगणे खूप गरजेचं आहे प्रिया. जेव्हा आपण देवाकडे जातो, देवाच्या न्यायासमोर एकच क्वेश्चन विचारलं जातं तुम्हाला. हे नाही विचारणार तुमच्याकडे गाड्या किती आहेत, तुमच्याकडे घर किती आहे, तुम्ही काय केलं, नाही. देव एकच विचारणार आहे, हाऊ मेनी सोल्ड यू हॅव ब्रॉड इन माय किंगडम. किती आत्मे तुम्ही माझ्यासाठी जिंकलात आणि किती आत्मे प्रभू येशू त्याच्या राज्यामध्ये आणलात. आहे का आपल्याकडे उत्तर? त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला इथं काम करायचं आहे, मगच देवाचं राज्य आणि स्वर्गाचं राज्य भेटणार आहे. हालेलुया. आपल्याला जर खरंच आशीर्वादाचे द्वार ओपन झाले पाहिजे ना, तर पवित्र आत्म्याला इन्व्हाइट करा, पवित्र आत्मा, आणि त्याला प्रथम स्थान द्या प्रियानो. जेव्हा तुम्ही प्रथम स्थान देणार, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काय करणार, काम करणार, तुमचे पूर्ण होणार सगळे स्वप्न. देवाने माझ्या जीवनामध्ये कार्य केले ना, तर देव तुमच्या जीवनामध्ये नक्कीच कार्य करणार, कारण तो सारखाच देव आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन होतं, मी काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे, सारखाच आहे, तो बदलणारा देव नाहीये. आणखीन एक वचन सांगतं, धार्मिकावर पण पाऊस पडतो आणि अधार्मिकावर पण पाऊस पडतो. देव कसा आहे, सारखाच आहे. देव असं नाही की तू पापी आहे, तुझ्यावर प्रेम नाही करणार, असं नाहीये. पक्षपात नाहीये देवाकडं. धार्मिकावर पण सेम पाऊस पडतो आणि अधार्मिकावर पण सेम आहे.
देव हा प्रत्येकावर सेम प्रेम आहे. त्याच्या नजरेमध्ये पापी वगैरे काही नाहीये. तो सारखाच देव आहे, काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. त्याची जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर सोपवलेली आहे. आपण त्याची सुवार्थ सांगणं हे अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण ह्या जगातून जाणार, देवाच्या न्यायाच्या राज्यासमोर, त्याच्या न्यायाच्या समोर थांबणार, तेव्हा देव तुम्हाला आणि मला विचारणार, किती आत्मे तुम्ही स्वर्गाच्या राज्यात आणलात, किती सेवा केलात, किती प्रेम केलात. जशी तुम्ही तुमच्यावर आणि शेजाऱ्यावर जशी प्रीती करता ना, सेम प्रीती करायची आपल्याला एकमेकावर. शेजाऱ्यावरतीच नाही, सगळ्यांवरती प्रीती करायचंय. देवाचं शेजाऱ्यावर प्रीती कर म्हणजे फक्त शेजारी नाही. शेजारी म्हणजे जो कोणी तुमच्या उजव्या आणि डावीकडे आहे तो तुमचा शेजारी आहे. असं नाही की साईडचा आहे, ह्या घराच्या साईडचा. नो. शेजारी म्हणजे जो तुमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जो कोणी मनुष्य, जो कोणी कुठलाही आत्मा असू द्या, जो कोणी थांबणार तो तुमचा शेजारी झाला. त्याच्यावर प्रीती करणं आणि कोणाची प्रीती दाखवणं, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि आणखीन एकदा सांगते, मला माझ्यावर प्राऊड फील होतं की देवाने मला चांगलं हृदय दिलं. मला प्रीती करायला खूप आवडतं. देव म्हणजे मी कोणाला म्हणजे असं हे नाही करत, मग मी सगळ्यावरती प्रेम करते. आपल्याद्वारे नाही का प्रभू येशू ख्रिस्त चमकला पाहिजे. तुम्ही जिथं कुठं जाणार, बाहेर कोणालाही बोलणार, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये दिसलाच पाहिजे. लोकांना लोक बोलले पाहिजे, अरे नाही हे देवाचं लेकरं, हे देवाची मुलगी आहे, हा देवाचा मनुष्य आहे, हे देवाची बाई आहे. नाही, हे प्रभू येशू ख्रिस्ताचेच असू शकतात. सेम आपण वागलं पाहिजे. लोकांवरती प्रीती करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रीती करणार, लोकांवरती प्रेम करणार, डेफिनेटली ते तुम्हाला विचारणार की तुम्ही कुठल्या देवाला मानता, कुठल्या देवाची तुम्ही हे करता, पूजा करता किंवा मानता. ते तुम्हाला नक्कीच येऊन विचारतात. कारण माझ्या जीवनामध्ये खूप लोक येऊन विचारलेले आहेत. मी रोडवरती वगैरे जाते ना, सगळे ओळखतात मला. ते तेच बोलतात, आप इतने क्यों अच्छे हो दीदी, इतने क्यों तुमको कभी गुस्सा नहीं, तुम प्यार से क्यों रहते हो, इतना दया क्यों करते हो, कौन से भगवान को आप मानते हो. हे तुम्हाला विचारणार. जे मला विचारतात ना ते तुम्हालाही विचारणार. फक्त जेव्हा तुम्ही असं तुमचं बिहेवियर ठेवणार ना, लोक ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येणार आणि तुम्हाला विचारणार की तुम्ही कुठल्या देवाची सेवा करतात. तुमच्याकडे ते पटकन उत्तर पाहिजे की माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे आणि तो माझ्यामध्ये चमकतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही तुमच्या घरामध्ये पण प्रीतीने वागणं हे खूप गरजेचं आहे. घरातून सुद्धा प्रीती बाहेर गेली पाहिजे. असं नाही की अँड सिस्टरनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं, फक्त बाहेरच प्रीती करा. नाही, प्रीती घरामधनं स्टार्ट करायची. घरामधनं शेजाऱ्यावरती जो आजूबाजूला आहे, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये दिसला पाहिजे प्रियानो. आणि मगच प्रभू येशू ख्रिस्त आपले स्वप्न पूर्ण करणार. आपण आपले डोळे बंद करूया आणि देवाला म्हणूया की देवा तू आज माझ्या अंतकरणामध्ये ये. आणि देवाला मागूया की देवा तू माझा अंतकरण भरून काढ, तू माझं अंतकरण जाणतोस. लेट्स क्लोज अवर आईज अँड लुक अनटू गॉड. देवाला म्हणूया की देवा आज मला तुझी गरज आहे. मला तुला प्रथम स्थान द्यायचं आहे आणि मला तुझ्या प्रेमाची गरज आहे. तुझं प्रेम माझ्या जीवनामध्ये आलंच पाहिजे. प्रियानो, तुम्हाला खरंच सक्सेस पाहिजे ना तुमच्या जीवनामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही प्रथम स्थान, गिव्ह युअर फर्स्ट प्रायोरिटी टू जीसस, टू गॉड. डेफिनेटली ही विल फुलफिल युअर डिझायर. प्रभू येशू ख्रिस्त या तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणार. जेव्हा तुम्ही तुमचं हृदय प्रभू येशू ख्रिस्ताला देणार, जेव्हा तुमचं प्रथम स्थान प्रभू येशू ख्रिस्ताला देणार, डेफिनेटली गॉड विल आन्सर युअर प्रेयर. नो मॅटर व्हॉट सिच्युएशन यू आर इन टुडे. तुमचं हृदय कदाचित आज तुटलेलं असेल, कदाचित तुम्ही त्या डार्क सिच्युएशन मधून चाललेले असेल. तुम्हाला वाटत असेल की देवा मी कुठे जाऊ, काय करू, मला काही दिसत नाही, मला काही कळत नाही, मला काहीच सुधरत नाहीये. पण होली स्पिरिट, पवित्र आत्मा तुमच्यावर नक्कीच येणार आणि पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करणार. पवित्र आत्मा तुम्हाला दाखवणार की माझ्या लेकरा, माझ्या मुली, माझ्या मुला, तू भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे, मी तुला मार्गदर्शन करन. नो बडी विल बी विथ यू. कोणी तुमच्या सोबत नसणार, पण होली स्पिरिट, पण पवित्र आत्मा तुमच्या सोबत असणार. तो तुम्हाला गाईड करणार. तुमचे अश्रू, जे काही तुम्ही अश्रू ढाळता, देवाच्या सोबत म्हणता की देवा मला बस झालं, आता नकोय, मला नाही जगायचं. पण तेव्हा पवित्र आत्मा, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर येणार आणि देव तुम्हाला म्हणणार की बस झालं, मी आहे तुझ्यासोबत. तुझे अश्रू आनंदात बदलले जातील. देव तुमचे अश्रू आनंदात बदलणार. तुम्हाला वाटत असेल दिस इज इम्पॉसिबल, हे अशक्य आहे, पण देवामध्ये प्रियानो हे सर्व काही शक्य आहे. आणि देव येशूच्या नावाने तुमच्या जीवनामध्ये नवीन कार्य करणार. हालेलुया. Thank you, oh Father, Lord. Lord Jesus, we glorify your name. Father,
ब्लेस अस इन द नेम ऑफ जीसस. देवा प्रत्येकानं तू आशीर्वादाने भर. जे कोणी तुझ्या त्यांच्या स्वप्न घेऊन या ठिकाणी येतात देवा प्रभूजी, त्यांचे स्वप्न तू पूर्ण कर. त्यांच्या घरामध्ये तुझी शांती नांदू दे. त्यांच्या परिवारामध्ये तुझं प्रेम बनलं जाऊ दे प्रभू येशूच्या नावाने. प्रत्येक भांडार तुझ्या आशीर्वादानं भरलं जाऊ दे. कुठल्याच चांगल्या गोष्टीची कधीच कमतरता भासू देऊ नको देवा. अधिक आणि अधिक तू त्यांना पैशाची रेलचल दे देवा येशूच्या नावाने प्रभू येशूच्या नावाने देवा. ज्या कोणाला घर नसेल देवा घरासाठी प्रार्थना करतात, जागेसाठी प्रार्थना करतात, मिनिस्ट्री वाढवण्यासाठी प्रार्थना करतात, अनेक आत्मे तुझ्या राज्यामध्ये येण्यासाठी जे प्रार्थना करतात देवा त्यांचा आज देवा तू फुलफिल कर. त्यांचं डिझायर त्यांचे स्वप्न पूर्ण कर. त्यांच्या प्रार्थनेचं तू उत्तर दे माझ्या राजा. हालेलुया. देवा प्रभूजी तुझं वचन सांगतं मी काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे देवा. तू आमच्यासाठी सारखा देव आहे देवा. तू कधी बदलणारा देव नाहीयेस. मनुष्य बदलतो पण तू नाही देवा. तू बदलणारा देव नाहीयेस. तू आम्हाला कधीच टाकून देणारा देव नाहीयेस. तुझा हात आमच्यावर सदैव आहे कारण तू त्या क्रूसावरती येशू आमच्यासाठी तू प्राण दिलेला आहेस. आमच्या पापांसाठी या जगामध्ये कोणी कोणासाठी मरणार नाही प्रियानो, पण प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या काल्वरी क्रूसावर प्राण दिलेला आहे. आणि आपलं एक कर्तव्य आहे की त्याची सेवा प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कंटिन्यू करणं हे आपलं कर्तव्य आहे. हालेलुया. लॉर्ड जीसस ब्लेस दिस पीपल इन द नेम ऑफ जीसस. वी नीड यू लॉर्ड. वी नीड यू ईच अँड एव्हरी सेकंड. वी नीड यू फादर लॉर्ड. एव्हरी सेकंड देवा प्रत्येक क्षणोक्षणी आम्हाला तुझी गरज आहे. कुठं जायचं काय करायचं आम्हाला नाही माहिती पण मार्ग दाखवणारा परमेश्वर तू आहेस. मार्ग तू दाखवणारा देव आहेस देवा. ओपन द डोर फ्रॉम हेवन. ओपन द डोर फ्रॉम हेवन and pour out your blessings right now Father Lord. Hallelujah. Bless each and every one of them. Bless each and every one of them, oh Father Lord. मी त्यांचं भविष्य या ठिकाणी तरुण बसलेले आहेत देवा. त्यांचं भविष्य मी तुझ्या हातामध्ये सोपवून देते. Show your way in the name of Jesus, oh Father Lord. Let them have a wonderful and successful future in the name of Jesus, oh Father Lord. Fulfill their desire. Whatever they are having dreams, fulfill their dreams in the name of Jesus, oh Father Lord. Today, oh Father Lord, I am praying for these people. जेव्हा मी या ठिकाणाहून जाईल प्रभूजी तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात कर माझ्या बापा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये तू नक्कीच एक महान साक्ष निर्माण करणार या ठिकाणी हो माझ्या बापा. हालेलुया. अनेक आत्मे या ठिकाणी येऊ दे देवा. हालेलुया. आणि तुला ग्रहण करून या ठिकाणाहून जाण्यासाठी तू मदत कर बापा. हालेलुया. पवित्र आत्मा तू आम्हाला मार्गदर्शन कर देवा. पवित्र आत्मा आमचे अश्रू तू पुसून टाक. अशक्य गोष्ट शक्य मध्ये बदलू दे. ओनली यू कॅन डू इट. ओनली यू कॅन डू इट होली स्पिरिट. Let Holy Spirit come upon us and lead us and guide us. Oh, hallelujah. Thank you, Jesus, for everything. Thank you, Master God. Thank you for your blessings, oh, Father Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Holy Spirit, we welcome you. आपण आपले मुख उघडून परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि म्हणूया की देवा तुझ्या नावाला धन्यवाद. तो आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल धन्यवाद हो देवा. Like you. You are the King of Kings, Lord of Lords. We praise you, Master. We praise you. We bless your holy name.
We need you each and every second, oh Father Lord. Wherever we go, let your presence go before us. Yes. You lead us and guide us, and let you shine upon us. Let your shine come upon our face, oh Father Lord. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. Yes. Everything we completely surrender in your mighty name. Bless these people once again. Thank you, Father Lord. In the name of Jesus we pray. Amen. Praise the Lord. प्रभूच्या नावाला धन्यवाद. देवाने त्याची दासी आपल्याकडे पाठवली. सोप्या भाषेत, सरळ भाषेत, कोण म्हणतं त्याला मराठी येते वाटतं